नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पुण्यावरून माझा सहकारी मंदार गोंजरे आपल्यासोबत आहे. मंदार, महाराष्ट्रामध्ये एक चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे जागांच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं हे राज्य, हे किमान ही जी महायुती झालेली आहे त्यांनी स्वतःसाठी तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून घेतला असं दिसतंय. एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यामध्ये जे बोलले त्यातनं त्यांनी हे सूचित केलं की त्यांचे जे काही खासदार निवडून आलेले आहेत पूर्वीचे ते त्या जागा लढणार आहेत. आत्ता कर्जतमध्ये बोलत असताना, बाय द वे प्रेक्षकांसाठी एक उत्तम भाषण कसं करावं, म्हणजे अजित पवार यांच्याबद्दलचा ज्यांचा असा समज आहे की अजित पवार हे उत्तम वक्ते नाहीयेत, म्हणजे सभा खिळून ठेवू शकत नाहीत, परंतु तो जो भाषणाचा पट आहे त्यांना ज्या दिशेनं तो घेऊन जायचा आहे, म्हणजे विचार वगैरे, कार्यकर्त्यांसाठी मेसेजिंग, आणि त्यासोबतच जो मुद्दा आता आम्ही चर्चेत घेतलाय की लोकसभेच्या 48 जागांचं वाटप महायुतीमध्ये सर्वसाधारणपणे कसे असेल, तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच तो फॉर्म्युला सांगितला की त्यांच्या पूर्वीच्या जागा म्हणजे बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा ह्या जागा तर ते लढणारच. हा च शब्द त्याच्यावर फार त्यांनी जोर दिला. ते लढणारच आहेत आणि मग उर्वरित जागेमध्ये जागा वाटप होईल. रायगड ह्या जागेबद्दलचं विस्तृत विश्लेषण मी सांगेल, परंतु 3 जागाचं विश्लेषण मंदार चांगलं सांगू शकतो: सातारा, शिरूर आणि बारामती. मंदार, असं आहे की मधल्या काळामध्ये एक चर्चा अशी होती की श्री अजित पवार यांना जर महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना लोकसभेपर्यंत थांबावं लागेल आणि एक मेसेज त्यांना असा द्यावा लागेल की बारामती ही जी लोकसभेची जागा आहे ती जागा निवडून आणायची आहे. तर त्या चा जो अर्थ आहे तो तू कसा बघतो? निवडणूक लढायचीच आहे. लढाईचीच आहे हे तर आज उघड झालं. स्वतः अजित पवारांनी सांगितलं की आपण लोकसभेच्या या जागा लढवणार आहोत. अर्थात अजित पवारांच्या पाठीमागे त्यांना जे काही नियंत्रित करणारी भाजपची शक्ती आहे, या भाजपच्या शक्तीने अगदी व्यवस्थितपणे मेसेज दिलेला आहे की ज्या ठिकाणी भाजप फारसा प्रभावी नाही किंवा फारसा तुल्यबळ असा उमेदवार नाही, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे 2 गट एकमेकांच्या विरोधात लढतील आणि शिवसेनेचे 2 गट एकमेकांच्या विरोधात लढतील. हे तर होणारच आहे. मात्र प्रश्न पुन्हा पुन्हा लोकांच्या मनात तो आहे की बारामतीमध्ये खरंच पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार का? कारण दोन्ही गट नेहमीच सांगतात की आमचे कौटुंबिक संबंध वेगळे आहेत आणि राजकारण वेगळे आहे. अनेक सणासुदीला आपण बघतो की हे सगळे लोक पवार कुटुंबातले एकत्र आपण पाहतो. मात्र भाजपला त्याच्या पुढे जाऊन ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना विजय अपेक्षित आहे आणि इतर ठिकाणी अजित पवार निर्णय घेऊ शकतात. या ठिकाणी निर्णय घेताना त्यांचा कस लागणार आहे, त्यांची अडचण होणार आहे हे तर स्पष्ट आहे. उमेदवारी ते कोणाला देणार? साहजिकच सर्वजण चर्चांमध्ये विचारतात की पवार विरुद्ध पवार. मग पार्थ पवार की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये मैदानात उतरणार का? पत्रकारांनी ज्या ज्यावेळी हा प्रश्न दोन्ही बाजूंना विचारला तेव्हा सुप्रिया सुळेंचं उत्तर ठराविक होतं, जे आज पण त्यांनी दिलं की माझ्या विरोधात कोणी असो मी लढायला तयार आहे. त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. मात्र हा प्रश्न जेव्हा अजित पवारांना विचारला गेला तेव्हा मात्र त्यांनी स्पष्टपणे कोणतंही उत्तर दिलेलं नाही. आतापर्यंत पवारांचं राजकारण जे काही झालेलं आहे किंवा जे काही पाहायला मिळालेलं आहे त्यातून अजित पवार शक्यतो पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीच्या मैदानामध्ये टाळण्याचा प्रयत्न करू शकतील. कुटुंबातला उमेदवार न देता रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत यांच्यासारखा उमेदवार देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. अर्थात भाजपच्या नेतृत्वाला, जे भाजपचं नेतृत्व आता अजित पवारांना हाताळतंय किंवा चालवतंय, यांना हे मान्य असेल का? नाही, मग त्याच्यात नाही, गमतीचा भाग असा आहे की पुढे म्हणजे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची गोष्ट जेव्हा येईल, कारण भारतीय जनता पार्टीचा कयास काय आहे की शरद पवार हे ज्या पद्धतीची नेपथ्य रचना निवडणूक आयोगात करतायत आणि त्यासोबतच रोहित पवार हे महाराष्ट्रभर फिरतायत. एकाच वेळेला 2 गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतायत. म्हणजे नेतृत्व कुणाकडे द्यायचं, शरद पवारच्या मनातली इच्छा ती ते स्वतः बोलत नसले तरी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ती कुठेतरी इंडिकेट होत आहे. असं आहे की काल प्रफुल्ल पटेल जे म्हणाले की पुढची 2 ते 3 दशकं अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार ते तर समोरच आहे. एक गोष्ट आणखी ऑब्झर्व्ह केली असेल तू की हे जे कौटुंबिक सोहळे झाले त्याच्यामध्ये ज्या पोस्ट कोणी केल्या तर त्या बेसिकली सुप्रिया सुळे आणि त्यांच्याकडनं त्या केल्या गेल्या, अर्थात तो कौटुंबिक सोहळा होता. परंतु अजित पवार यांच्याकडनं असं कुठेही इंडिकेट केलं गेलेलं नाही की कौटुंबिक सोहळा आहे, याचा अर्थ तो राजकीय पातळीवरती
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार न देण्या इतपतचा तो स्ट्रॉंग धागा आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे पवार घराण्याची लिगसी जर चालवायची असेल तर प्रतिस्पर्धी गटातला कुठलाही मनुष्य राजकीय दृष्ट्या शिल्लकच राहू नये ही गोष्ट प्राधान्यक्रमानं केली जाईल आणि त्यासाठीच सुनीत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा संघर्ष पाहता येईल असं म्हटलं जातंय. कालचा तो संदर्भ आहे प्रफुल्ल पटेल यांचा. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची अपेक्षा तर तीच असेल, कारण जोपर्यंत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार नाही तोपर्यंत अजित पवारांची पूर्ण ताकद बारामतीच्या रणांगणामध्ये लोकसभेच्या लागली आहे याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत या दोन्ही गटांकडून. मात्र अजित पवार याला तयार होतील का, कारण याचे अर्थ खूप वेगळे असतील. आपण जर राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतर एक मोठा फरक शिवसेनेतल्या फुटीचा आणि राष्ट्रवादीचा जो आहे की दोन्ही गट एकमेकांना काहीतरी समजावण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि संवादाची जी एक लाईफलाईन आहे किंवा एक जो धागा आहे तो अजूनही दोन्ही बाजूंकडून जपला गेलाय. कधी दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने वळसे पाटील शरद पवारांकडे जातात किंवा आणखी कुठल्या निमित्ताने. तर हा जो धागा आहे तो भाजपच्या नेतृत्वाच्या मनामध्ये संशय निर्माण करणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीमध्ये होत नाही तोपर्यंत अजित पवार खरंच शरद पवारांपासून वेगळे झाले यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही, फक्त भाजपचे नेतृत्वच असं नाही. आणि भारतीय जनता पक्षाला हे ठाऊक आहे की शरद पवारांचं राजकारण जरी महाराष्ट्रभर पसरलेलं असलं तरी अर्थातच त्याचा केंद्रबिंदू बारामती लोकसभा मतदारसंघातून ते स्वतः आणि त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे निवडून येणार आहे. आणि या वर्मावरती घाव घालायचा असेल तर अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातला सदस्य बारामतीच्या रणांगणामध्ये उतरवावाच लागेल. हा जो आहे तर तो भाजपच्या नेतृत्वाकडून देण्यात आलेला आहे अजित पवारांना. ज्या प्रकारची नेपथ्य रचना आता होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारचं वक्तव्य अजित पवारांकडून करण्यात आलंय, अर्थात हा जो देण्यात आलेला आहे तर या चा जो दबाव आहे किंवा ज्या अपेक्षा आहेत भाजपच्या नेतृत्वाच्या अजित पवारांकडून, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा पुढे राज्यामध्ये त्यांचं राजकारण सुरू ठेवायचं तर हा दबाव अजित पवार कसा स्वीकारतात, यातून ते कसा मार्ग काढतात, कसा निर्णय घेतात हे कसोटी पाहणार असणार आहे त्यांच्यासाठी. नाही पण त्यांची भाषा जर बघितली म्हणजे आजची पण आणि कालची पण, की मला जो राजकीय डेंगू वगैरे तो नव्हताच, मी तसं काही बोलणारा नाहीये. त्यामुळं मेसेजिंग तर मला फार क्लिअर दिसते आहे की जे काही होईल ते आर की पारच होणार आहे. म्हणजे ज्यांना कोणाला मेसेज द्यायचा आहे त्यांच्यासाठी तो फार क्लिअरच मेसेज असणार आहे, त्याच्यात कुठेही अँबिग्युटी ठेवायची नाहीये. ते आजही वारंवार म्हणत होते की मी असा नेता नाहीये की ज्याला काही करायचंच नाही, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाकडे मी अंगुली निर्देश करेल. थोडं फॅक्च्युअल लेवलला आपण बघू. महादेव जानकर हे 2014ला जर कमळाच्या चिन्हावरती लढले असते तर कदाचित सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला असता असं म्हटलं जातं. 2019लाही सुप्रिया सुळे यांनी ती बाजी राहुल कुल यांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या विरोधात फिरवली, पण तेव्हाही नरेंद्र मोदी यांचा तिथं प्रचार न करणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टीची चर्चा झाली होती. फॅक्च्युअल लेवलला म्हणजे इंदापूर पासून ते बारामतीतल्या दुसऱ्या विधानसभा मतदारसंघापर्यंत सुप्रिया सुळे यांचा पराभव करणं, उमेदवार कुणी असू देत, अजित पवार यांना शक्य आहे का? विथ द हेल्प ऑफ शिंदेगड तर तिथं फार प्रभावी नाही, पण भारतीय जनता पार्टी. नाही, अजित पवार खर तर आपण बघितलं तर शरद पवारांनी त्यांचं सगळं स्थानिक राजकारण बारामतीचं हे अजित पवारांवरती सोपवलं आणि त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी असतील, होणाऱ्या नेमणुका असतील, या सगळ्या अजित पवारांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आता जर पाहिलं तर संपूर्ण पक्ष बारामतीचा जो आहे तो अजित पवारांच्या ताब्यात आहे. इतर ठिकाणी आपण बघतो की काही आमदार शरद पवार गटाकडे आहेत किंवा काही पदाधिकारी शरद पवार गटाकडे आहेत. बारामतीमध्ये असं अजिबात नाहीये. पूर्णपणे आपण म्हणू बारामती लोकसभा मतदारसंघ जरी म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही. मग बारामती मध्ये स्वतः अजित पवार आहेत, शेजारी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आहेत, पिंपरी चिंचवडची मोठी संघटना जी आहे ती आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा जरी भाग नसली तरी आजूबाजूचा जो परिसर आहे तो बऱ्यापैकी अजित पवारांच्या सोबत राष्ट्रवादीचा पक्ष आहे. आणि यावरून आपण जर गणित मांडलं, प्रश्न होता तुमचा की सुप्रिया सुळेंचा पराभव अजित पवार करू शकतात का, तर ठरवलं त्यांनी तर ते पराभव करू शकतात, हा त्यांच्या बाजूनी झाला. जर ठरवलं त्यांनी, आता हे ठरवणं जे आहे हे महत्वाचं आहे. कारण आपण जे पाहतो आहोत की जे काही राजकारण आतापर्यंत पाहायला मिळाले ते एक सीमारेषा ठरवून झालेलं आहे या
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील सुप्रिया सुळेंचा पराभव करणं किंबहुना त्यांच्या विरोधामध्ये स्वतःच्या घरातला उमेदवार देणं ही सीमारेषा पार करणारी असेल. आणि आतापर्यंत जी एक जो धागा जो संवादाचा आहे तो अर्थातच तुटलेला असेल या सगळ्या उमेदवारीनंतर. आणि प्रश्न होता की सुप्रिया सुळेंचा पराभव अजित पवार करू शकतात का, तर ही सगळी संघटना त्यांच्या ताब्यात आहे. शिंदे गटाचे विजय शिवतारे आहेत, त्यानंतर भाजप सोबत गेलेले हर्षवर्धन पाटील आहेत. आणि ही सगळी जर आपण बेरीज कागदावरती जर मांडली तर अर्थातच अजित पवारांचं पारडं जे आहे ते जड होतं. आता त्यानंतर प्रश्न उरतो तो राष्ट्रवादीच्या परंपरागत मतदारांचा. पदाधिकारी, आमदार, नेते अजित पवारांसोबत गेलेले आहेत, पण राष्ट्रवादीचा जो परंपरागत मतदार अजित पवारांसोबत गेलाय का, की तो शरद पवारांसोबत थांबलाय, हे अर्थातच निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु तुमचा जो प्रश्न होता त्याचं फॅक्च्युअल उत्तर जर द्यायचं झालं की अजित पवार सुप्रिया सुळेंचा पराभव बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये करू शकतात का, तर हो, करू शकतात. पण त्याची दुसरी बाजू ही पण आहे म्हणणार की सुप्रिया सुळे ह्या जशा उत्तम संसदपटू आहेत आणि सभागृहामध्ये जसं उत्तम भाषण करतात, चांगले प्रश्न विचारतात, तसंच त्यांचा मतदारसंघातला संपर्क पण चांगला आहे. म्हणजे असं दिसतं आहे की महाराष्ट्रात किमान विजिबल असलेले लोकप्रतिनिधी आहेत की तिथे जातात, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं तिथं उपस्थित असणं हे दिसत राहतं. आणि तू जो मगाशीचा मुद्दा मांडला तोच की ह्या वयामध्ये शरद पवारांना सोडून गेल्यानंतर बारामतीकर कसा विचार करतील. सो सुप्रिया सुळे यांच्या बाजूने अगदी पूर्ण ताकद जरी अजित पवार यांनी लावली तरी तिथल्या लोकांच्या मनाचा कौल आणि लोकसंपर्क असलेला नेता. नाही, सुप्रिया सुळेंचा स्वतःचा जनसंपर्क आहे हा तर एक वेगळा भाग झाला. खास करून 2014ला त्यांचं मताधिक्य जे होतं महादेव जानकरांच्या अगदी 70,000 येऊन ठेपलं होतं. त्याआधी पवारांना स्वतःला किंवा सुप्रिया सुळे त्या आधी ज्या निवडणूक लढवली होती त्यावेळी सवय होती 3-3.5 लाख मताधिक्याची, ती एकदम कमी झाली होती. 2019ला ते वाढलं 1.25 लाखाच्या आसपास गेलं. पण त्यानंतर सुप्रिया सुळेंनी बऱ्यापैकी जनसंपर्क ठेवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्या स्वतः विजिबल असतात, लोकांना भेटतात. हा एक भाग झाला. मात्र मी जसं म्हटलं की आपण जे म्हटलं की अजित पवार सुप्रिया सुळेंचा पराभव करू शकतात का, तर हो, करू शकतात. आणि याच्या पाठीमागं काय कारण आहे, तर याच्या पाठीमागं कागदावरती मांडलेली गणित आहेत की इतके आमदार, इतके पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष वगैरे वगैरे जे आहेत ते अजित पवारांसोबत आहेत. पण सुप्रिया सुळेंचा स्वतःचा जनसंपर्क तर आहेच, परंतु त्याहून महत्वाची गोष्ट की जो मतदार आहे, जो शरद पवारांसाठी म्हणून मतदान करत आलाय. कारण याआधी शरद पवारांनी अनेकदा पक्षांतर केली, अनेकदा वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आघाड्या केल्या, मात्र बारामतीचा जो त्यांचा मतदार आहे लोकसभा मतदारसंघातला तो कायम राहिला. आणि त्यांना सोडून बरेच लोक गेले, मात्र बारामतीचा जो गड आहे तो कायम राहिला, कारण तो शरद पवारांना म्हणून मांडणारा होता. हा जो मतदार आहे, हा मतदार अजित पवार स्वतःसोबत घेऊन जाऊ शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर अर्थातच आपण आत्ता देण्यात काही अर्थ नाही, तो निवडणुकीमध्ये ते उत्तर दिलं जाईल. कागदावरती बेरीज मांडली तर मतदार तो जाईल हा मोठा. राईट. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे ती शिंदे गटाची, कारण थोड्या वेळापूर्वी हेमंत पाटील यांचं एक वक्तव्य आलंय. ते म्हणाले की आम्ही 13 जागा लोकसभेच्या लढणार आहोत. मधल्या काळामध्ये चर्चा अशी होती, कारण जेवढ्या पद्धतीचे फीडबॅक भारतीय जनता पार्टीने घेतले आणि मी भारतीय जनता पार्टीच्या 2-3 वरिष्ठ नेत्यांशी बोललो होतो, शिंदे गटात ही आपण जेव्हा बोलतो तेव्हा ही वस्तुस्थिती त्यांना लक्षात येते की लोकसभेच्या निवडणुका ह्या जर धनुष्यबाण चिन्हावरती लढल्या गेल्या, जसं महादेव जानकरांच्या बद्दल झालं होतं, तर तशी या विद्यमान शिंदे गटातल्या खासदारांची तयारी नाहीये. त्यामुळे प्रश्न असा आहे की 13 जागा जर ते लढणार असतील तर मग आढळराव पाटील काय करतील आणि अमोल कोल्हेंचं सध्या काय चाललंय. बाय गिव्हिंग ड्यू रिस्पेक्ट टू हिम, की त्यांनी वेळोवेळी हे क्लिअर केलेलं आहे की ते सध्या शरद पवार यांच्या बरोबरच आहेत, पण जशी सगळी महाराष्ट्रात सध्या इतकं धुकं दाटलेलं आहे की कोण कुठे जाईल आणि कोण कोणाचा उमेदवार असेल. सो अमोल कोल्हे, आढळराव पाटील. तर शिंदेच्या सोबत गेलेले किती आमदार किंवा किती खासदार स्वतःहून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढायला इच्छुक आहेत, अनेकांनी सगळ्यावरती लढायला आपल्याला आवडेल असं अगदी उघडपणे नाही म्हणता येणार, पण सांगायला सुरुवात केली. आता प्रश्न आहे तो आढळरावांचा. आढळरावांनी आतापर्यंत विजय त्या ठिकाणी मिळवला, मात्र आता
अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे एकमेकांना भूमिका याची या दोन्ही नेत्यांची ती अर्थातच एकमेकांमध्ये गुंतलेली आहे. तर आढळराव शिंदे गटासोबत आहेत म्हणजे महायुतीसोबत आहेत तर अमोल कोल्हेला इकडे राहणं जे आहे ते भाग आहे. अमोल कोल्हे जर तिकडे तर आढळरावांना तिकडे राहणं भाग आहे. हे एवढं स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळं जर अमोल कोल्हे अतिशय चतुर राजकारणी तर बरोबर त्यांनी आपला मार्ग जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये पोचवला आणि तिथे खासदार झाले. आता शरद पवारांचे सोबत आहेत आणि आपण त्यांच्या सोबतच राहू असं ते सांगतायत आणि आपण या परिस्थितीमध्ये त्या मतदारसंघामध्ये जर अजित पवार गटाने निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्याच्याकडे तुल्यबळाचा उमेदवार असला तरी नाही आणि या परिस्थितीमध्ये आढळराव पाटील जाऊ शकतात शरद पवार अजित पवारांच्या गटामध्ये आणि तिथून ते अजित पवारांच्या गटाकडून निवडणूक लढू शकतात. खरं तर आढळराव पाटलांच्या राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादीपासून झालेली आहे. पुन्हा ते शिवसेनेत गेले तिथून खासदार झाले परंतु एकत्रितरित्या दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील तिथे चांगले मित्र होते आणि राजकारणाची सुरुवात त्यावेळी राष्ट्रवादीपासून आम्हाला मागचा पण आढळराव पाटील अजित पवार गटाकडून निवडणूक लढू शकतात ही चर्चा गेल्या काही काळापासून या सगळ्या परिषदामध्ये आहे आणि महत्वाची गोष्ट की आढळराव पाटलांनी स्वतः याचं अजून तरी कुठेही खंडन केलेलं नाही कारण महायुतीच्या जागा वाटपामध्ये या गोष्टी अनेक ठिकाणी आपल्याला घडलेलं पाहायला मिळणार आहे की उमेदवार या पक्षाने त्या पक्षाकडे दिला अर्थात याच्या आधी होतं त्या आपल्याला आठवत असेल उदयनराजेंच्या सोबत 2019ला जी निवडणूक झाली होती ते लढले होते शिवसेनेची ती जागा होती त्यामुळं ते जे पाटील होते ते त्यांच्या श्रीनिवास पाटील त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. तर हे असं आहे हे जागा वाटण्यामध्ये इथे येऊ शकतं फक्त शिरूरमध्ये. एक मुद्दा आहे तुझा ऑडिओ थोडासा तो पिन काढून पुन्हा एकदा जोड. मधल्या काळामध्ये मी आपल्या प्रेक्षकांना रायगडची स्थिती सांगतो. रायगडमध्ये असं आहे की सुनील तटकरे यांनी शेकापचे जयंत पाटील यांच्या मदतीनं 2019ला ती जागा राखली आणि ती जागा राखत असताना तिथलं स्थानिक राजकारण त्यांच्या बाजूनं गेलं. आता शिंदे गटात तिथं जी काही भरत गोगावले विरुद्ध तटकरे हा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आपण बघतो आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं त्याचा निवाडा झालेलाच नाही. जसं नाशिकमध्ये दादा भुसेनच्या विरोधामुळं आणि तिथं असलेल्या इतर शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधामुळं छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद मिळत नाहीये. मला ना बऱ्याच वेळेला असं वाटतं मंदार जर माझा ऑडिओ तुला येत असेल व्यवस्थित तर की ही जी मंडळी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये इतक्या फाटाफुटीनंतर आहे तिथेच राहिली त्याच्या मागे बऱ्याच वेळेला त्यांच्या मतदारसंघातलं गणित हे जास्त कारणीभूत आहे आयडिओलॉजीपेक्षा. मला अमोल शिंदे यांच्यावरती असा कुठलाही आरोप करायचा नाहीये कोल्हे यांच्यावरती. तर त्यांच्या मतदारसंघातलं असं काही लॉजिकल गणित आहे का की ज्या कारणामुळे त्यांना शरद पवार यांच्याबरोबर राहणं हे जास्त प्रस्तुत वाटतं की फार मोठी अशी वैचारिक भूमिका त्यांना कायम ठेवायची? नाही मी मगाशीच म्हटलं की त्या आधी शिवसेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली त्यामुळे वैचारिक भूमिका त्यांनी याच्या आधी बदललेली आहे त्यामुळे तुझा आवाज आला नाही म्हणून मला बऱ्याच वेळेला ते ऐकूत आलं नाही. सो गो अहेड. हा तर त्यामुळं याच्यानंतर देखील ते वैचारिक भूमिकेसाठी म्हणून आपल्या राजकारणाचे काही निकष ठरवतील असं काही नाही. तर तुम्ही जसं म्हटलात की स्थानिक जी काही समीकरणं आहेत जर आढळराव पाटील महायुती सोबत आहेत तर ते अमोल कोल्हे जे आहेत ते विकास आघाडी सोबत राहणं त्यांना भाग आहे आणि जी लोक महायुती सोबत आलेली आहेत त्यांचं करायचं काय म्हणजे आढळराव हे मागच्या वेळी निवडणूक लढवलेले उमेदवार आहेत 4 वेळा खासदार राहिलेले आहेत त्यामुळं त्यांचा जो दावा आहे तो पूर्ण करणं एकनाथ शिंदेना भाग आहे आणि हे जे आहे ते अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकी सगळी लोक आलेली आहेत महायुतीमध्ये आणि जी वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आलेली आहेत तर त्यांना कसं सामावून घ्यायचं जागा वाटपामध्ये हा मोठा तिढा आहे. अर्थात हा महाविकास आघाडीच्या समोरचाही तिढा असणार आहे परंतु जास्त मोठी गुंतागुंत आहे ती महायुती सोबतची आहे कारण सत्ताधारी आहेत महायुतीमधले जे नेते आहेत ते आणि प्रश्न होता की अमोल कोल्हे काय करतील किंवा अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबतच राहावं त्यांनी ही काही कारण आहेत का तर कारण सगळ्यात मोठं याचं की त्यांचे विरोधक असलेले आढळराव पाटील तिकडे जाऊन बसलेले आहेत आणि अमोल कोल्हे त्यामुळं महाविकास आघाडी सोबत राहणं त्यांना त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे
त्यांनी ते सांगितलेलंही आहे. आणि सध्या अजित पवार गटाकडे तिथे उमेदवार नाहीये तुझ्या मते, आढळराव पाटील नसतील तर? आढळराव पाटील, प्रश्न पुन्हा विचारा. नाही, जर तिथे सध्या अजित पवार गट हा जर ती जागा लढणारच असेल तर प्रॉबेबल उमेदवार कोण असणार आहे आणि त्याचं चित्र काय असेल? नाही, अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांची चर्चा आहे. ते शिंदे गटात जरी असतील तरी जागा वाटपामध्ये म्हणून जागा किंवा जर अजित पवार गटाला द्यायचा निर्णय झाला तर शिवाजीराव आढळराव पाटील जे 4 वेळा अजित पवार गटाकडून त्या ठिकाणी उमेदवारी घ्यायला लागू शकते अशी या भागामध्ये चर्चा आहे. आणि अद्यापपर्यंत तरी स्वतः आढळराव पाटलांनी याचा इन्कार केलेला नाही या सगळ्या चर्चा. त्याच्यामुळं कोल्हे शरद पवार गटासोबत ठाम राहिले तर आढळराव पाटील हे महायुतीचे आणि त्यातील अजित पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असू शकतात. फाईन, तुझा एकदा ऑडिओ नीट करावा लागेल. तोपर्यंत मी प्रेक्षकांना सांगतो की महाविकास आघाडीमध्ये पण बऱ्याच घडामोडी घडतात. श्री उद्धव ठाकरे यांनी रायगड मतदारसंघातनं गीते यांना परस्परच उमेदवारी घोषित केली. माझ्या माहितीनुसार महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासंदर्भात अद्याप कुठेही चर्चा झालेली नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाकडे 3 जागा मागितल्यात अशी चर्चा आहे. अमरावती आणि अकोला आणि मुंबईतली 1 जागा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजे स्पेशली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना अमरावतीची जागा देऊ असं सांगितलेलं आहे. थोडक्यात मुद्दा असा आहे की जी निवडणूक अत्यंत तोंडावरती आलेली आहे त्या निवडणुकीचे जवळपास राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता हा सहज वक्तव्य करत नाही. तो कडा टाकतो आपल्या विरोधी गटात, आपल्याच मित्रासोबत त्याचे काय तरंग उठतात ते बघत असतो. त्यामुळं आम्ही 4 जागा लढणारच असं म्हणणं आणि त्यात मतदार साताऱ्याचा उल्लेख असणं, माझ्या माहितीनुसार श्रीनिवास पाटील यांना यावेळेला ती निवडणूक लढायची नाहीये. परंतु उदयनराजे तयार आहेत, त्यांना ती लोकसभेची निवडणूक लढायचीच आहे. आणि उदयनराजे आणि श्री अजित पवार यांचे संबंध जगजाहीर आहेत, महाराष्ट्राला माहिती आहेत. माझा ऑडिओ येतोय? येस येस, गो अहेड. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीनिवास पाटील हे वयामुळे निवडणूक लढवायला इच्छुक नाहीये. मुद्दा असा आहे की उदयनराजे काय करणार. ती जागा अजित पवार स्वतःकडे घेण्यासाठी आग्रही आहेत आणि अजित पवार आणि उदयनराजे यांचं सख्य सगळ्यांना होतं. त्यामुळं ती जागा अजित पवार गटाकडून उदयनराजे लढतील अशी शक्यता दूर दूरपर्यंत नाही. त्यामुळं उदयनराजे भाजपमध्ये आहेत. त्याच्यामुळे अजित पवार गटाकडून मग उमेदवार कोण असू शकतो तर जे वाई खंडाळ्याचे आमदार आहेत मकरंद पाटील यांचे बंधू निखिल पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे सातारचे खासदार आहेत. त्यांचं नाव सध्या घेतलं जातं. आणि दुसरीकडून जर श्रीनिवास पाटील जर हे स्वतः लढायला तयार नसतील तर त्यांचा पेक्षा वेगळा उमेदवार जो आहे त्याचा विचार शरद पवार गटाला करावा लागेल. मात्र उदयनराजेंची भूमिका जी आहे ती निर्णायक राहील. कारण उदयनराजे स्वतः इच्छुक आहेत. मात्र मग भाजपच्या नेतृत्वाला अजित पवारांकडून ती जागा भाजपसाठी म्हणून सोडवून घ्यावी लागेल. या परिस्थितीमध्ये दुसरी अडचण होऊ शकते भाजपची. कारण अजित पवारांसोबत आलेला जो राष्ट्रवादीचा गट आहे तो पुन्हा उदयनराजेंचं काम करेल का. तो अजित पवारांचा उमेदवार असेल, त्यांच्या गटाचा उमेदवार असेल तर तो जीव लावून काम करेल. मकरंद पाटील हे अजित पवार गटासोबत आहेत. मात्र याच सातारा मतदारसंघातले जे इतर आमदार आहेत ज्याच्यामध्ये कराडचे बाळासाहेब पाटील आहेत हे मात्र शरद पवार गटासोबत आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये गुंतागुंत सातारची आणखी वाढते. उदयनराजेंची भूमिका यामुळेच इथे निर्णायक ठरते. मंदार, मला वाटतं माझा व्हिडिओ फ्रीज झालाय, परंतु माझा ऑडिओ हरकत नाही, पण माझा ऑडिओ तुला येतोय. माझा प्रश्न असा आहे की ह्या सरकारची जी रेटिंग होती मधल्या काळामध्ये ती रेटिंग बऱ्यापैकी निगेटिव्ह होती. म्हणजे सरकार आहे परंतु लोकांमध्ये ते लोकप्रिय नाही अशी स्थिती होती. आता पुण्याचाही पालकमंत्री बदललेला आहे, पुण्यामध्येही नवा पालकमंत्री आलाय. थोडीशी इम्प्रुव्हमेंट तुला दिसते का? कारण अजित पवारांचं जे आजचं जे भाषण होतं, मला वाटतं की तुला माझा ऑडिओ येतोय ना? ऑडिओ येतोय, मला आवाज येतोय. फाईन. आजचं जे भाषण होतं तो अत्यंत कॉन्फिडेंटली ते सांगत होते की आपल्याला नरेंद्र मोदी यांना देशात 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचंच आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तू ज्या वेळेला ग्राउंडवरती फिरतो, स्पेशली ते स्वतःच म्हणत होते की पुण्यात सगळ्यात जास्त 18 आमदार आहेत, त्यापैकी एवढे आपण निवडून आणले होते, आणखी आपल्याला वाढवून आणायचे. ही अजित पवार यांची
सरकारमध्ये एंट्री, त्यांचं पुण्याचं पालकमंत्री पद मिळवणं आणि या 3 लोकसभा मतदारसंघाशी पुण्याचा असलेला जवळचा संबंध बघता काही सरकारबद्दलची काही वाईब्स चेंज झालेत, काही दिसतंय तुला असं ग्राउंडवरती? फारसा फरक अजित पवारांच्या पालकमंत्री बनण्याने पडलाय असं काही दिसत नाही. कारण आपल्याला नाही. जर बघितलं तर पालकमंत्री बनल्यानंतर बऱ्यापैकी अजित पवारांचा वेळ त्यांच्या हजारपणामध्येच गेलेला आहे. या हजारपणाबद्दल शंका उपस्थित केलेली त्यांना अर्थातच आवडली नाही. मी खरंच त्यांना वारंवार सांगावं लागलं. पण पालकमंत्री बनल्यानंतर आपण जर बघितलं तर ते सतत आजारी राहिलेले आहेत. म्हणजे डेंग्यू त्याच्या आधी पण जे आहे ते. त्यामुळं अजित पवार पालकमंत्री बनल्यामुळे कामाचा धडाका सुरू झालाय किंवा असं काही झालेलं नाही. म्हणजे जिल्हा नियोजनाची बैठक एक बैठक देखील झालेली नाही. अजित पवार पालकमंत्री बनल्यानंतर इतकी महत्वाची बैठक आहे, ज्या बैठकीच्या माध्यमातून इतक्या सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या संदर्भातल्या होतात. जिल्ह्यावरती एका अर्थाने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होता. अर्थात त्यांनी बैठका इतर घेतलेल्या आहेत, परंतु जी जिल्हा नियोजनाची मुख्य बैठक आहे ती झालेली नाही. इतर बैठका जरी त्यांनी घेतलेल्या असल्या तरी. अर्थात अजित पवार पालकमंत्री बनल्यामुळे फार काही फरक पडलेला आहे आता असं नाहीये. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून मात्र बऱ्यापैकी जो संपूर्ण महाराष्ट्रातच आपल्याला चळण जी पाहायला मिळते ती अर्थातच पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळते. ठीक आहे, थांबूया आपण. मला खात्री आहे की प्रेक्षकांना आपण फक्त प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्याचं कारणच असं आहे की लोकसभेच्या निवडणुका ह्या आपल्याला जरी आणखी थोड्याशा दूर आहेत असं वाटत असलं तरी ही एक प्राथमिक पातळीवरची पण महत्वाची घडामोड आहे की श्री अजित पवार यांनी बारामतीची निवडणूक मी लढवणारच असं म्हणणं आणि आपल्याच पूर्वी निवडून आलेल्या 4 जागांच्या खासदारकीच्या जागावरती क्लेम करणं. प्रेक्षकांसाठी खूप प्राथमिक माहिती आम्ही दिली. आणखी थोडीशी वरच्या पातळीवरची चर्चा होऊ शकते. इंटरनेटच्या इश्यूजमुळं ऑडिओ आणि व्हिडिओचा थोडासा इश्यू आहे, त्याबद्दल तुमची आम्ही माफी मागतो. पण थांबूया मंदार, मला वाटतं की पुन्हा याचं विश्लेषण करायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.